नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, भाजप मंत्री गणेश नाईक यांचा शिंदे पितापुत्रांना महत्त्वाचा धक्का. यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांचा पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अडचणी वाढणार. मित्रांनो, नेमकं घडले काय, सविस्तर बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर आपलं राजकीय वादळ यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भाजप मंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पितापुत्रावर जोरदार निशाणा साधला आहे. मंत्री गणेश नाईक यांनी मुलाखतीत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या नावासमोर कायमचे माजी खासदार असे लिहावं लागेल, फक्त पक्षाने आदेश दिला पाहिजे, ठाणे पालघर जिल्हा लीड कर, असा म्हणत घणाघात केला आहे. मंत्री नाईक यांनी उपमुख्यमंत्री शिंदे पितापुत्रावर पुन्हा एकदा घणाघात केला. गणेश नाईक म्हणाले की अजून देखील सांगतो, माझ्या नादाला लागला तर ठाणे जिल्ह्यातील यांचं अस्तित्व संपवेन. एकनाथ शिंदेंची एकही महापालिका येऊ देणार नाही, किंबहुना कल्याणमध्ये त्यांचा पुत्र खासदार श्रीकांत शिंदे याला कायमचं माजी खासदार म्हणून लावावं लागेल. आणि यांनी खूप पापं केली आहेत, ती समोर आली नात, यांच्या जागा जेलमध्ये असतील. मी पुराव्यानिशी बोलतो म्हणून म्हणतो, अजून सुधरा, असा घणाघात या ठिकाणी गणेश नाईक यांनी केला आहे. मित्रांनो, गणेश नाईक यांच्या या आरोपाबद्दल आणि या घणाघाताबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.